आज दिनांक 11 ऑगस्ट 2026 रोजी हिंगोली जिल्हा पोलीस दलाच्या वतीने मिशन ऊर्जा कार्यक्रमाचे आयोजन सकाळी ठीक 9 वाजता करण्यात आले होते। जिल्हा परिषद बहुविध प्रशाला हिंगोली ते संत नामदेव पोलीस कवायत मैदानापर्यंत शहरातून विद्यार्थ्यांची रॅली काढण्यात आली। या रॅलीमध्ये जिल्हा अधिकारी राहुल गुप्ता, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्यासह शहरातील 34 शाळेतील 8 ते 10 हजार विद्यार्थी रॅलीमध्ये सहभागी झाले होते। या कार्यक्रमामध्ये अंमली पदार्थाविषयी सुरक्षा, सायबर सुरक्षा, महिला सुरक्षा, वाहतूक नियम सुरक्षाविषयी जनजागृती करण्यात आली। जिल्हा अधिकारी राहुल गुप्ता यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, पोलीस अधीक्षक डॉक्टर श्रेनिक लोढा, अपर पोलीस अधीक्षक कमलेश मीना, माध्यमिक शिक्षण अधिकारी विपुल भागवत, प्राथमिक शिक्षण अधिकारी आसावरी काळे, उपशिक्षण अधिकारी माध्यमिक शिवलिंग साखरकर, गट शिक्षण अधिकारी सचिन वाघ, केंद्र प्रमुख SW आसोले, रजनीश ढाले, उपविभागीय पोलीस अधिकारी वाघ साहेब, पोलीस निरीक्षक विशेष शाखा हिंगोलीचे संदीप कुमार मोदे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मोहन भोसले, शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ठाकूर साहेब, महिला सुरक्षा सेलच्या प्रभारी प्रेमलता गोमासे यांची प्रमुख उपस्थिती होती। अरुण दीपके, TV 7 हिंगोली। जे आहे आता आपली जेन आहोत आणि जेन अल्फा आहोत आणि त्याच्यामध्ये जे आहे आपल्याला आपल्या आता भविष्याची जी पिढी आहे आणि आपली जी आता पालक आहे त्यांच्या जे आहे मार्गदर्शन केलं पाहिजे। आणि आताचे जे विषय होते आपले सायबर फ्रॉड आहे, त्याचबरोबर आपल्या ट्रॅफिकचे नियम आहे, गुड टच आणि बॅड टचचे विषय आहे, त्याच्याबद्दल जे आहे आपल्या सर्वांना जे आहे ते माहिती असली पाहिजे, अवेअरनेस असली पाहिजे। आणि त्याच्यामध्ये एक चांगला नागरिक कशाप्रमाणे भारताचा घडवायचा आहे त्याप्रमाणे जे आहे आपल्याला एक करून घेतलं पाहिजे। कारण मला असं वाटतं की आपल्या आता भारत देशामध्ये एक सिविक सेन्स जे आहे ते खूप महत्त्वाची आहे। ते सिविक सेन्स निर्माण करून घेणे आणि त्याच्यामधून जे आहे एक चांगला नागरिक घडवणे, त्याच्याबद्दल जे आहे हे आजची जी अभियान आहे मिशन ऊर्जा आहे त्यामध्ये आपल्या सर्वांना जे रोजचे विषय असतो त्याच्याबाबत जे आहे ते आपल्याला सर्वांना सांगितलेलं आहे। माणसाठी आपण आज सगळे या ठिकाणी जमलेलो आहोत। त्याच्यामध्ये अंमली पदार्थाविषयी सुरक्षा, अंमली पदार्थ घेतल्याने आपल्या आयुष्याचं किती नुकसान होतं हे आपल्याला यामधून माहीत करून घ्यायचं आहे। त्यामुळे शाळा किंवा त्याच्या परिसरामध्ये कुठल्याही प्रकारचे अंमली पदार्थ त्या ठिकाणी विक्रीस येणार नाही याची दक्षता आपल्या सर्वांना घ्यायची आणि विद्यार्थ्यांनी या अंमली पदार्थांपासून दूर राहायचं आहे। हा कार्यक्रम, हा संकल्प माननीय DG सर तसेच माननीय IG सर नांदेड रेंज यांच्या संकल्पनेतनं हा कार्यक्रम आज संपन्न होत आहे। या कार्यक्रमासाठी मागच्या काही दिवसापासून आपण सर्वांनी खूप मेहनत घेतलेली आहे। सर, मी आवर्जून सांगू इच्छितो की मागच्या 8 दिवसात 500हून अधिक शाळांनी या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला आणि या कार्यक्रमामार्फत आम्ही लगभग एक 40,000 विद्यार्थ्यांपर्यंत आम्ही पोहोचू शकलो। यामध्ये विविध स्पर्धा घेण्यात आल्या सर। त्याच्यामध्ये चित्रकला स्पर्धा, पोस्टर मेकिंग स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, रील्स मेकिंग स्पर्धा अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या। या सर्व स्पर्धा 4 विषयांसंदर्भातल्या होत्या। सर्वप्रथम म्हणजे अंमली पदार्थ विरोधी मोहीम, दुसरी महत्त्वाची गोष्ट सायबर फ्रॉड, तिसरी महिला सुरक्षा आणि चौथी म्हणजे ट्रॅफिक जे नियम आहेत त्याची अंमलबजावणी होणे। या संदर्भातले 4 हे विषय घेऊन आम्ही विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलो आणि अतिशय उत्स्फूर्तपणे आपण सर्वांनी त्याच्यामध्ये प्रतिसाद दिला।